तुळजापूर मतदारसंघातनं बोलतोय. कोण बोलतंय? नंदू मोरे, एक शेतकरी मुलगा आहे. कुठून? तुळजापूर तालुक्यातनं. अरे होय राजा, गाव कुठलं? बिजनवाडी. आज सांग की. तर 2020चा विमाच पडला नाही. म्हणजे माझ्या घरात 3 अकाउंट आहे, ते तिघाच्या नावावर शेत आहे. काय झालंय? 2020चा विमा पडला नाही मला. बर, काय नाव तुमचं? नारायण व्यंकट मोरे, ब्रह्मानंद नारायण मोरे आणि सुनील नारायण मोरे. काय विचारलं तर तिसरं सांगतो. मग तीच की नाव. तुमचं नाव काय विचारलो? 3 नाव आहेत तुम्हाला? म्हणजे तिघाचं पडलं नाही, तर माझं मूळ नाव ब्रह्मानंद नारायण मोरे. मग तुमचं नाव विचारलं मी. हां. तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जावा उद्या आणि मला फोन करा. तालुका कृषी अध्यक्ष, कृषी अधिकारी. कृषी अधिकारी का? हां, चलते. थँक्यू दादा. तर आपण डायरेक्ट कॉल केला होता आमच्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याच्या खासदारला. खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर. तर खूप छान व्यक्तिमत्व आहे. सर्वसाधारण माणसानं फोन करू द्या लगेच उचलतात. माझ्या माहितीस्तव एक 8 ते 10 वर्षाच्या मुलांना पण त्यांना कॉल करू द्या, ते लगेच कॉल घेतात. एखादं जर त्यांना काम असेल तर ते लगेच मेसेज करतात, मी अशा कामात आहे, तुम्हाला नंतर मी कॉल करतो. आणि आपण जर कॉल नाही केला तर खासदार साहेब स्वतःहून आपल्याला कॉल करतात. इतकी माणुसकी त्यांनी जपून ठेवली. अहो, स्वतः खासदार आपल्याशी बोलतायत, याच्या पलीकडे अजून एका शेतकऱ्याला काय पाहिजे असते? दुसऱ्यांचं जर उदाहरण घेतलं तर दुसऱ्या आमदाराला, खासदाराला पर्सनल असिस्टंट असतात आणि ते पर्सनल असिस्टंट कॉल उचलत असतात, घेत असतात. पण आमच्या ओमदादाचं तसं नाही. सर्वसाधारण माणसाचा स्वतः कॉल घेतात आणि स्वतः बोलतात. कसलाही प्रॉब्लेम असू द्या, आपल्या हक्काचा खासदारला एक कॉल, डायरेक्ट प्रॉब्लेमच सॉल्व. खासदार साहेबांना फक्त एक कॉल टाकायचा, डायरेक्ट प्रॉब्लेम मिटून जातंय तिथं. खूप छान व्यक्तिमत्व आहे आणि खूप छान आमच्या जिल्ह्याला खासदार लाभलेला आहे बरं का. त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण शेतकऱ्याचा मुद्दा अध्यक्ष महोदयापासून पोचवण्याचं काम करतात. शेतकऱ्याला हवं ते नको ते बघतात. 2020 मधला आम्हाला विमा भेटला नव्हता, इन्शुरन्स भेटलं नव्हतं. तर ओमदादांनी स्वतः बजाज कंपनीच्या विरोधात तक्रार नोंदवली न्यायालयामध्ये. न्यायालयानं आम्हाला न्याय दिला. 2020चा विमा देऊन टाकला. त्याचा आम्हाला पहिला हप्ता जमा पण झाला होता, मग दुसरा हप्ता जमा झाला नव्हता. म्हणजे पेंडिंगमध्ये होतं, पैसे पडणार आहेत पण पेंडिंगमध्ये होतं. मग आपल्याला खासदार साहेबांनी सांगितलं तालुका कृषी अधिकाऱ्याला जाऊन भेटा आणि तिथं बोला. तर मी काल गेलो डायरेक्ट तालुका कृषी अधिकाऱ्याकडं. तिथं जाऊन माझा प्रॉब्लेम सांगितला तर त्यांनी लगेच कम्प्युटरवर चेक केलं, इन्फॉर्मेशन चेक केली. त्यांच्याकडे PDF असतात. तर त्या PDF आमचं विमा जमा होता, म्हणजे बँकेकडे पाठवलेला होता, पण बँकेनं अजून आमच्या अकाउंटवर टाकला नव्हता. तर 2-3 दिवसात होऊन जाईल असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं बरं का. तर मी असं म्हणतो, दादाचं खूप व्यक्तिमत्व भारी आहे, खूप. याच्या अगोदर पण मी एकदा कॉल केला होता तर त्यांनी घेतला होता बरं का. आणि सर्वांचंच कॉल घेतात दादा, मनापासून काम करतात आणि शेतकऱ्याची बाजू मांडतात. शेतकऱ्याचा आजकाल मुद्दा कोण घेत नाही, पण दादा शेतकऱ्याचा मुद्दा घेतात. तर आमच्या इकडं, आमच्या जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांना दादा म्हणतात बरं का. तर आपण पण दादाच म्हणूयात. तर दादांनी खूप छान जिल्ह्याची प्रगती केलेली आहे. भ्रष्टाचार असेल, एखादा अधिकारी काम करत नसेल, तर त्या ठिकाणी जर आपण दादाला कॉल केला आणि ह्या ठिकाणी असा भ्रष्टाचार होतोय, असं होतोय, तर दादा डायरेक्ट म्हणतात त्या अधिकाऱ्यापाशी जा आणि मला कॉल कर. डायरेक्ट कॉल केला का प्रॉब्लेम मिटलाच म्हणायचं, विषयच नाही.
अहो खासदार म्हणजे साधं पद नाही, लय मोठं पद आहे. तरी सुद्धा ते वेळातला वेळ काढून सर्वसाधारण माणसाचे कॉल घेतात, फोन उचलतात. हे सर्वसाधारण माणसासाठी कमी नाही. दुसऱ्या पॉलिटिकल सायन्स लोकांचं जर उदाहरण घेतलं तर ते सर्वसाधारण माणसाचा फोन घेत नाहीत. त्यांना पर्सनल असिस्टंट असतो, हिकल तिकल बाराबानगडी भरपूर असतात. पण दादा वेळातला वेळ काढून आपलं फोन घेतात, फोन उचलतात. खूप छान दादाचा स्वभाव आहे बरं का. लय मस्त ते जिल्ह्याची प्रगती करतायत. मला सांगा मित्रांनो, कोण घेणार आहे सर्वसाधारण माणसाचा फोन, कोण उचलणार आहे? खासदार म्हणजे साधं पद नाही. भली भली डायरेक्ट थरथर कापून गुडघं टिकवती ती त्यांच्या पुढे. पण दादा मनापासून काम करतायत आणि सर्वसाधारण जनतेच्या काय समस्या आहे त्या ती जाणून घेतात आणि त्याच्यावरती सोल्युशन काढतात, पर्याय काढतात. पुढे काय करायचं काय नाही हे समज सांगतात. खूप छान बोलतात राव, एकदम साधेपणानं. कुठल्या गोष्टीचा अहंकार नाही, कुठल्या गोष्टीचा ॲटिट्यूड नाही. फोन केल्यानंतर 10 वर्षाच्या मुलांना सुद्धा फोनवरती आवजावं बोलतात. आऱ्या तुऱ्याची सुद्धा भाषा नाही. काय पाहिजे ह्याच्या पलीकडे अजून माणसाला? अहो धाराशिव जिल्ह्यातल्या रोडचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याचा असेल, भरपूर प्रश्न त्यांनी अध्यक्ष महोदयापाशी मांडलेली आहे ती. आणि कामं सुद्धा व्यवस्थितरित्या केलेली आहे ती संपूर्ण. आणि खरंच या खासदार साहेबांमुळं जिल्ह्यात होणारे भ्रष्टाचार खूप कमी झालेत, खूप कमी. कारण भ्रष्ट अधिकाऱ्याला हिकल्याला तिकल्याला माहिती झालंय ना. खासदार साहेब डायरेक्ट जातीनं ह्या प्रकरणात लक्ष देतात. त्याच्यामुळं समोरचा माणूस जास्त भ्रष्टाचार करतच नाही आता सध्या. तर खूप छान आमच्या जिल्ह्याची प्रगती केलेली आहे, शेतकऱ्याची सुद्धा प्रगती केलेली आहे. अहो कोण कोणासाठी करतंय? 2020च्या विम्यासाठी न्यायालयामध्ये तक्रार देणं ही काय साधी गोष्ट आहे का? खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. याच्या अगोदर पण विमा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, भरपूर विमा पण मंजूर केलेला आहे आमच्यासाठी. दुसऱ्याचं जर उदाहरण घेतलं तर मतदानासाठी कोण पण स्वतःची मनं जिंकतो, लोकांची मनं जिंकतो. पण ओमदादाचं वेगळं आहे. ओमदादा माणसाचं असं मन जिंकतात एकदम प्रेमाने. कुठला दागा फटका नाही, ॲटिट्यूडची भाषा नाही ना, काय नाही. एक नंबर आम्हाला आमच्या जिल्ह्याला खासदार लाभलेला आहे. आणि खासदार साहेब तुमचं मनापासून आभार, धन्यवाद.